श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खास शनिवारी काय उपाय करायचा हे ह्या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे। फक्त एकच शनिवार करा हा उपाय। शनीची साडेसाती ज्या माणसांच्या मागे लागलेली आहे त्या व्यक्तींना खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागतं। खूप वेळा काय होतं, आपला धंदा व्यवसाय हा नीट चालत नाही। खूप मेहनत घेऊन काबाड कष्ट करूनही हाती पैसा जास्त येत नाही, म्हणजेच केलेल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही। पण कधी-कधी मोबदला तर योग्य मिळतो, पण हाती आलेला पैसा हा आपल्या घरापर्यंत पोहोचतच नाही। त्या अगोदरच आपल्यावर काही संकट ओढवतं आणि सगळा पैसा आपला त्यातच संपून जातो। विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील ज्यांना शनी दोष आहे त्या विद्यार्थ्यांना यश हे कधीच मिळत नाही। ते खूप प्रयत्न करतात, अगदी रात्रंदिवस अभ्यास करतात, परंतु योग्य ती सफलता त्यांना मिळत नाही। खूप सारखे प्रयत्न करूनही हवं ते यश त्यांच्या पदरात येत नाही। या सर्व घटनांच्या मागे शनीची साडेसाती असते। शनीची साडेसाती मागे लागली तर सर्वात प्रथम आपल्या व्यवसायावर परिणाम होतो। ज्या गोष्टींमधून आपल्याला घरात पैसा येत होता त्या सर्व गोष्टींवर या शनीच्या साडेसातीमुळे परिणाम होतो आणि परिणामी आपल्या घरावर आर्थिक संकट हे खूप मोठ्या प्रमाणावर ओढवलं जातं। अशा व्यक्तींची शारीरिक स्थिती देखील खूपच बिकट असते, म्हणजे अशा व्यक्तींना सतत आजारपण येते। आजारपण देखील असं की जे खूप प्रयत्न करून देखील बरं होत नाही। त्यावर औषध करतात, इलाज करतात, डॉक्टरांना भेटून अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतात, परंतु कोणत्याही इलाजावर त्यांना बरं वाटत नाही। पोटाचे विकार, ॲलर्जीसारखे आजार जो असतो, अशा प्रकारचे आजार हे या शनिदोष असणाऱ्या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणात होतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनीची साडेसाती कमी कशी करता येईल त्यावर एक अचूक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत। हा उपाय तुम्हाला फक्त एक शनिवार करायचा आहे, पण या एकाच उपायाने तुमची शनीची साडेसाती पूर्णतः समाप्त होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक तांब्यावर स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, एक तेलाचा दिवा, 3-4 मीटर काळा धागा आणि थोडीशी खडीसाखर इत्यादी वस्तू उपचारासाठी आपल्याला लागणार आहेत, उपायासाठी आपल्याला लागणार आहेत। तांब्या शक्यतो स्टीलचा वापरा। या तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकायची आहे। एका शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रद्धापूर्वक त्या पिंपळाच्या झाडाखाली बसायचे आहे आणि सुरुवातीला हनुमानजींचं आणि शनिदेवांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे। त्यानंतर आपण जे तांब्यामध्ये पाणी आणलेलं आहे ते त्या पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे आणि आपण जो काळा धागा घेऊन आलेलो आहोत तो धागा या पिंपळाच्या खोडाला आपल्याला गुंडाळायचा आहे। 7 वेळा घड्याळाप्रमाणे आपल्याला फेऱ्या मारायच्या आहेत आणि या फेऱ्या मारताना एक मंत्राचा जप आपल्याला वारंवार करायचा आहे। हा मंत्र असा: ओम शने शनिश्चराय नमः। हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवते। तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप तुम्ही करत राहा। त्यानंतर 7 फेरे पूर्ण झाल्यानंतर राहिलेला जो धागा आहे तो तुम्हाला तोडायचा नाही आणि त्या धाग्याला तुम्ही गाठ देखील मारू नका। तो धागा तसाच दुसऱ्या धाग्यामध्ये गुंतवून ठेवा। घरी उरलेला धागा चुकूनही नेऊ नका। त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली शांत मनाने, शांत चित्ताने तुम्हाला बसायचे आहे। आपण जो तेलाचा दिवा आणलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हात जोडून शनिदेवांना तुम्हाला स्मरण करायचे आहे। तसेच शनी चालीसा जर तुम्हाला म्हणता येत असेल तर शनी चालीसा म्हणा, नाहीतर हनुमान चालीसाचा पाठ तुम्हाला येतच असेल तरीही हनुमान चालीसाचा पाठ तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचा आहे। त्यानंतर भगवान हनुमंतांना आणि शनिदेवाला प्रार्थना करा की आपल्याला जी हानी होत आहे, जो त्रास होत आहे,
ज्या शारीरिक व्याधी होत आहेत, तुम्हाला जडलेल्या आहेत, त्याचे तुम्ही लवकरात लवकर शमन करा. मला या त्रासातून, या संकटातून लवकरात लवकर मुक्त करा आणि चमत्कार बघा. तुमच्यावरील हे संकट हळूहळू कमी व्हायला लागेल. जे पण कराल पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या भोवती सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.